Hello students, today we will discuss some important formulae in the limit. The first formula is limit of x raised to n minus a raised to n divided by x minus a, x tends to a. Then its limit is n into a raised to n minus 1. Here n is a natural number, but practically if we take n is equal to p divided by q, that is fraction, q is not is equal to 0, then we use this formula also. That means this formula is true for fraction number. Here a is always greater than 0. ए जो आहे तो इथं पॉझिटिव्ह पाहिजे, कारण निगेटिव्ह असलं तर निगेटिव्हचं प्रॉब्लेम इथे रेस्टियन आहे येऊ शकतो. त्यामुळे हा नेहमी काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. आणि हा पहिला फॉर्म्युला जो आहे तो अल्जेब्रिक फंक्शनचं लिमिट काढण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. याचं प्रूफ जे आहे ते 11वीच्या पुस्तकात आहे. दुसरा फॉर्म्युला देखील लिमिट ऑफ साइन थीटा डिवायडेड बाय थीटा, थीटा टेन्स टू 0. हिअर थीटा इज इन रेडियन. हा रेडियनमध्ये जर असेल याची किंमत जी आहे, लिमिट जी आहे ते काय येतं, 1 येतं. साइन थीटा डिवायडेड बाय थीटा म्हणजे हा अँगल जो आहे तो डिनॉमिनेटर पाहिजे. आता याचं एक्सटेन्शन आपल्याला सेव्ह करता येईल. लिमिट ऑफ साइन ऑफ पी थीटा डिवायडेड बाय थीटा, थीटा टेन्स टू 0. तर इथं कोएफिशियंट थीटाला पी आहे, डिनॉमिनेटरमध्ये पी घ्यायचं म्हटलं तर काय करावं लागेल आपल्याला, लिमिट ऑफ साइन पी थीटा डिवायडेड बाय पी थीटा, थीटा टेन्स टू 0 इंटू पी. हा पी हा कॉन्स्टंट आहे, आपण एक्स्ट्रा घेतला. पुढच्या स्टेपला याचं पी लिमिटच्या बाहेर काढलं, पी इंटू लिमिट ऑफ साइन पी थीटा डिवायडेड बाय पी थीटा. तर थीटा टेन्स टू 0, देअरफॉर पी थीटा ऑल्सो टेन्स टू 0. जिथं पी थीटा लिहिलं तरी आपल्याला काही हरकत नाही. याची किंमत जे काय ते 1 येणार, पी इंटू 1 इज इक्वल टू पी. हाच तिसऱ्या पद्धतीनं फॉर्म्युला आपल्याला सिद्ध करता येईल. लिमिट ऑफ थीटा डिवायडेड बाय साइन थीटा, थीटा टेन्स टू 0, इट्स व्हॅल्यू इज ऑल्सो 1. आता हे कसं होईल, इज इक्वल टू लिमिट ऑफ अंश आणि छेदाला थीटाने डिवाइड केलं, थीटा टेन्स टू 0, होल डिवायडेड बाय लिमिट ऑफ साइन थीटा, थीटा टेन्स टू 0. याचं काय येणार, थीटाला थीटा जाईल, 1 येईल, डिवायडेड बाय हा स्टँडर्ड फॉर्म्युला 1 डिवायडेड बाय 1. तर या 3 फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला टॅनसाठी देखील हाच फॉर्म्युला वापरता येईल. लिमिट ऑफ टॅन थीटा डिवायडेड बाय थीटा, थीटा टेन्स टू 0 इज इक्वल टू 1. लिमिट ऑफ टॅन पी थीटा डिवायडेड बाय थीटा, थीटा टेन्स टू 0 is equal to p. And 6, limit of theta divided by tan theta, theta tends to 0 is also 1. आणि कॉसचा फॉर्म्युला लिमिटचा माहिती आहे आपल्याला, कॉस थीटा टेन्स टू 0, कॉस 0 इज 1. तो इथं डिनॉमिनेटरमध्ये थीटा असं असायला पाहिजे असं काही नाही, पण या साईन आणि टॅनमध्ये आपल्याला या पद्धतीनं फॉर्म्युला मिळवता येईल. याचा वापर आपण एक्झाम्पल सोडवताना करणार. याच्यानंतर पुढचे जे फॉर्म्युले आहेत हे पुस्तकामध्ये विदाउट प्रूफचे दिले आहेत. त्यातला पहिला फॉर्म्युला आहे लिमिट ऑफ ई रेस टू एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स, एक्स टेन्स टू 0 इज इक्वल टू लॉग ई, बट लॉग इज 1. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे लिमिट ऑफ ए रेस टू एक्स. आता इथं एच्या ठिकाणी 2, 3, 4 कुठलीही संख्या घेऊ शकतो तुम्ही. एक्स टेन्स टू 0 इट इज लॉग ए, इथं लॉग ईचं व्हॅल्यू 1 येते. थर्ड, लिमिट ऑफ 1 प्लस एक्स रेस टू 1 बाय एक्स, एक्स टेन्स टू 0 इज इक्वल टू ई.
Fourth, a limit of log of 1 plus x divided by x tends to 0 is equal to 1 येईल. तर लॉग ई येतं आणि लॉग इज 1, म्हणजे हा फॉर्म्युला जो आहे तो इथे अप्लाय केलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला गणितं सोडवताना उपयोगी पडणार आहेत. आता याच्यात देखील काय, पहिला जो फॉर्म्युला आहे लिमिट ऑफ ई रेस टू के एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स टेन्स टू 0, म्हणजे इथं ई रेस टू के एक्स आहे, आपल्याला इथं डिनॉमिनेटरमध्ये के एक्स पाहिजे. लिमिट ऑफ ई रेस टू के एक्स मायनस 1 डिवायडेड बाय के एक्स टेन्स टू 0 इंटू के इज कॉन्स्टंट इंटू याचं जे आहे ते काय येणार आहे लॉग ई म्हणजे 1 के येईल. या फॉर्म्युल्याचं स्टँडर्ड फॉर्म्युला, कोइफिशियंट जर के असेल तर केच्या ठिकाणी 5 असेल, याचं 5 उत्तर येईल. लिमिट ऑफ ए रेस टू के एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स टेन्स टू 0 इज इक्वल टू के इंटू लॉग ए. इथं के इंटू लॉग ई आहे, पण लॉग ईची किंमत काय येते 1 येते, दॅट इज के. असं प्रत्येकामध्ये याचा कोइफिशियंट जर के असेल म्हणजे पुढचा लिमिट ऑफ 1 प्लस के एक्स रेस टू 1 बाय एक्स टेन्स टू 0, याचा ई रेस टू के येईल. आणि पुढचा जो आहे तो लिमिट ऑफ लॉग ऑफ 1 प्लस के एक्स डिवायडेड बाय एक्स टेन्स टू 0 इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू के, दॅट इज के इंटू लॉग ई के. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला अनेक एक्झाम्पल 11वीमधली सोडवता येतील. त्याचा 12वीमध्ये थोडाफार फायदा होईल तुम्हाला. पण बेस जो आहे तो लिमिट ऑफ फंक्शन म्हणजे काय ते समजणं या ठिकाणी आवश्यक आहे. तर पुढचा पॉईंट जो आहे तो म्हणजे याच्या पुढचा चॅप्टर आहे तो कंटिन्युटी ऑफ फंक्शन. कंटिन्युटी ऑफ फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स हे फंक्शन जे आहे ते कंटिन्युअस केव्हा आहे, त्याच्यासाठी आपल्याला लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स टेन्स टू ए बार म्हणजे लेफ्ट हँड साईड लिमिट इज इक्वल टू एफ ऑफ ए, व्हॅल्यू ऑफ फंक्शन. त्याच्यानंतर लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स टेन्स टू ए प्लस राईट हँड साईड लिमिट एक्झिस्ट, इट्स व्हॅल्यू इज ऑल्सो एफ ऑफ ए. म्हणजे हे गिव्हन फंक्शन इज कंटिन्युअस ऑन लेफ्ट हँड साईड. व्हॅल्यू ऑफ फंक्शन आणि लिमिट ऑफ फंक्शन सारखे, लेफ्ट हँड साईडचं लिमिट व्हॅल्यू ऑफ फंक्शन. इथं राईट हँड साईडचं लिमिट आणि व्हॅल्यू ऑफ फंक्शन सारखेत, म्हणजे हे कंटिन्युअस आहे, हे कंटिन्युअस आहे. लेफ्ट गिव्हन फंक्शन इज कंटिन्युअस ऑन लेफ्ट हँड साईड, त्याला काय म्हणायचं, गिव्हन फंक्शन इज कंटिन्युअस ऑन राईट हँड साईड. आणि फंक्शन कंटिन्युअस केव्हा म्हणायचं, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स टेन्स टू एवर लेफ्ट हँड साईड लिमिट इज इक्वल टू लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स टेन्स टू ए प्लस राईट हँड साईड लिमिट अँड व्हॅल्यू ऑफ फंक्शन. हे दोन्ही लेफ्ट हँड साईडचं लिमिट एक्झिस्ट, व्हॅल्यू ऑफ फंक्शन आणि राईट हँड साईड लिमिट तिन्ही सारखे आले तर दिलेलं फंक्शन कंटिन्युअस. आता कंटिन्युअस फंक्शन जे आहे ते ॲक्च्युली एक्झाम्पल सोडून पाहता येईल, पण ॲक्च्युली काय असतं याचं, हा समजा ग्राफ आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा ग्राफ आहे आणि या ठिकाणी एक्स बरोबर 3 आहे. मग लिमिट गिव्हन फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 3 केव्हा म्हणू शकतो, या 3च्या ठिकाणी जर ग्राफ जो आहे तो कंटिन्युअस असेल, ब्रेक झालेला नसेल, तर या ठिकाणी आपण त्याला कंटिन्युअस म्हणतो. तर याच्यामध्येच आपल्याला परत काय पाहता येईल, कंटिन्युटी ऑन इंटरवल. ऑन द ओपन इंटरवल पाहूया आपण. जे फंक्शन एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन ए बी if f of x is continuous
एक्स बिलॉंग्स टू ए. म्हणजे हा इंटरवल जो आहे यातला कुठलाही पॉईंट घेतला तर त्या ठिकाणी ते कंटिन्युअस असणं आवश्यक आहे. म्हणजे ए आणि बी समजा 3, 5 याच्यामध्ये जेवढे पॉईंट येतील त्या पॉईंटला दिलेलं फंक्शन जे आहे ते कंटिन्युअस असणं आवश्यक आहे. तर एक उदाहरण जर घ्यायचं म्हटलं क्लोज्ड इंटरवलचं घेऊया आपण 0 डिस्कस द कंटिन्यू ऑफ दिस फंक्शन. हे फंक्शन दिलेलं आहे याला. तर ह्या इंटरवल जो आहे तो कुठला आहे 0 आणि 3. या इंटरवलमध्ये अनेक पॉईंट येतात. त्यापैकी आपल्याला इथं 1ला इनइक्वेलिटी मिळाली आणि 2ला एक इनइक्वेलिटी मिळाली. ते 1 आणि 2च्या ठिकाणी आपल्याला फक्त व्हेरिफिकेशन करायचं. लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स चेंज टू 1 बार लेफ्ट हँड साईड लिमिट काय लिमिट ऑफ 3x चेंज टू 1 बार इज इक्वल टू 3 into 1 3. लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स चेंज टू 1 प्लस राईट हँड साईड लिमिट ॲट 1 इज इक्वल टू लिमिट ऑफ एक्स चेंज टू 1 प्लस फंक्शन कुठलं आहे 4x - 1 एकपेक्षा जास्त असेल तर म्हणजे 4 into 1 - 1 दॅट इज 3. म्हणजे लेफ्ट हँड साईड लिमिट इज इक्वल टू राईट हँड साईड लिमिट. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 1. आता आणखीन पॉसिबिलिटी 2च्या ठिकाणी व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. लेफ्ट हँड साईड लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स चेंज टू 2 बार इज इक्वल टू लिमिट ऑफ इथं फंक्शन काय 4x - 1 एक्स चेंज टू 2 बार 4 2 8 वजा 1 7 येईल. लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स चेंज टू 2 प्लस इज इक्वल टू लिमिट ऑफ एक्स क्यूब -1 एक्स चेंज टू 2 प्लस 2चा क्यूब 8 - 1 7. इथं देखील समान आलं. म्हणजे काय एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 2. लेफ्ट हँड साईड लिमिट इज इक्वल टू राईट हँड साईड लिमिट. आणि व्हॅल्यू ऑफ फंक्शनला एफ ऑफ 2 काढायचं झालं तर हे याचं 2 ठेवायचं. एफ ऑफ 1 काढायचं झालं तर एक इक्वल टू जिथं साईन आहे इथं 1ला इक्वल टू म्हणजे इथं 1 घेऊ शकतो, इथं घेऊ शकत नाही. 1पेक्षा लहान आणि 0 किंवा 0पेक्षा मोठा. इथं 1 आणि 1पेक्षा मोठा. इथं 2 ॲक्च्युली घेऊ शकतो, इथं घेऊ शकत नाही. तर अशा पद्धतीनं मग याचा रिझल्ट काय मिळेल आपल्याला फंक्शन इज एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल 0 to 3. या 2 पॉईंटला फक्त चेक केलं आपण. याच्यावरून बाकीच्या पॉईंटला इथं इनइक्वलिटी मिळत नाही. लेफ्ट हँड साईड लिमिट आणि राईट हँड साईड म्हणजे जिथं ब्रेक होण्याची पॉसिबिलिटी आहे हे 2 पॉईंट आहेत 1 आणि 2. ग्राफ जर काढला याचा ग्राफ जर काढला या फंक्शनचा तर 1ला आणि 2ला इथं ब्रेक होण्याची शक्यता आहे. परंतु इथं लेफ्ट हँड साईड लिमिट आणि राईट हँड साईड लिमिट सारखं आलं त्यामुळं कंटिन्युअस. तर अशा पद्धतीनं लिमिट अँड कंटिन्युटी 12वीच्या दृष्टीनं महत्त्वाची. पुढचा चॅप्टर जो आहे तो डिफरन्सिबिलिटी. त्याच्यातले महत्त्वाचे थेरम शॉर्टली थेरम विदाउट प्रूफचे आपण घेणार आहोत आणि नंतर मग डेरिव्हेटिव्ह हा 12वीतला चॅप्टर चालू होईल. ओके.